वळूया एका वेगळ्या बातमीकडे। आपल्या मनात इच्छा असेल तर मार्ग दिसतोच अशीच झुंज कोल्हापुरातील तरुणी मनाली शिंदे हिने दिली आहे। होय, अगदी प्रतिकूल परिस्थिती असतानाही कोल्हापुरातील मनाली शिंदेनं आपल्या परिस्थितीशी दोन हात करत पोलीस उपनिरीक्षक पदी झेप घेतली। मात्र मनालीचा प्रवास कसा होता, तिनं हे यश कसं मिळवलं, त्यावरचा हा एक खास रिपोर्ट पाहूया। कामवालीची मुलगी बनली PSI। परिस्थितीशी झुंज देत मनाली शिंदे PSI। मुलीच्या यशानं आईच्या डोळ्यात पाणी। मला आनंद झाला, मला खूप माझी मुलगी एवढी झाली। हे दृश्य आहेत कोल्हापूरच्या शिवाजी पेठेतील चाळीत राहणाऱ्या मनाली शिंदे आणि तिच्या आईचे। मनाली शिंदे वडिलांशिवाय वाढलेली। आई 4 घरची धुणीभांडी करायची आणि हेच आईचं दुःख कमी व्हावं म्हणून अधिकारी व्हायचं असं स्वप्न मनालीनं पाहिलं होतं। ते पूर्ण करण्यासाठी मनाली शिंदे जिद्दीनं शिकली आणि अखेर PSI पदाला गवसणी घातलीच। पण हा प्रवास तिच्यासाठी नक्कीच सोपा नव्हता असं मनाली सांगते। तसं बघायला गेलं तर म्हणजे हा प्रवास खरंच खूप खडतर होता, कारण आईनं घरकाम करून वगैरे म्हणजे माझा सांभाळ केला। 5 वर्ष पार्ट टाइम जॉब करत होते आणि त्याचसोबत मी MPSCचा अभ्यास सुद्धा करत होते। आज मी हा दिवस बघते आणि खरं म्हणजे जी मी स्वप्न कॉलेजमध्ये असताना बघितली होती ती आज मी जगते। आई आणि वडिलांची भांडणं व्हायची, वडील आईला मारझोड करायचे, त्यामुळे मनाली आणि तिच्या आईच्या माहेरी म्हणजेच आजीकडे राहायची। मनाली लहानपणापासूनच हुशार, पण तरीही तिला परिस्थितीची जाणीव होती। पण परिस्थिती आडवी येत होती। मग मनाली थेट परिस्थितीलाच भिडली आणि स्वप्नाची वाटचाल करू लागली। त्यात कधी तिनं पार्ट टाइम जॉब करून पैशांचं गणित जुळवलं आणि अभ्यास केला। मात्र 2020 मध्ये संधी हुकली। मात्र पुन्हा ताकदीनं अभ्यास करून मनाली यशस्वी झाली। यावेळी मुलीला शिकवण्यामागचा दृष्टिकोन सुधा शिंदेंनी बोलून दाखवला। नाही, माझ्या मनात नव्हतं अजिबात लग्न करून द्यायचं तिचं। शिक म्हणलं, माझी शाळा कमी झाली तर तू शिक म्हणून सांगितलं तिला। मला आनंद झाला, मला खूप माझी मुलगी एवढी झाली। चाळीत राहणाऱ्या मनालीनं परिस्थितीचं भांडवल न करता सेल्फ स्टडी करत गरुड झेप घेतलीय। ती फक्त PSIच नाही तर नगर परिषद लेखाधिकारी पदाची परीक्षाही उत्तीर्ण झालीय। त्यामुळे मनालीचं यश गरिबीनं पिसलेल्यांना स्वप्नाची वाट दाखवणारा ठरणार आहे। रणजित माजगावकर सह ब्युरो रिपोर्ट, साम TV, कोल्हापूर।